महाराष्ट्राची लोकधारा हा विशेष कार्यक्रम सध्या सुरू आहे. आपल्या माणसांच्या आपल्या रेडिओ स्टेशनवर सांगलीची मिठी छोरी प्रतीक्षा आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सोबत आहेत सध्या रेणकी बंधू. तुमच्या सगळ्यांचं, तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची लोकधारा. योगेशजी आणि रवीजी आपल्या सोबत आहेत. आणि सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पारंपरिक गोंधळ आणि आत्ताचा गोंधळ यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? पारंपरिक गोंधळ म्हणजे गोंधळच असतो. जो राजे महाराजांच्या काळी तुकाराम महाराजांनी भारुडा स्वरूपी हा गोंधळ भजनामध्ये सादर केला. राजे महाराजांच्या काळी तानाजी मालुसरेंनी हा गोंधळ गड किल्ल्यांवर सादर केला. आणि आता जो काही गोंधळ झालेला आहे तो सारा गोंधळच झालेला आहे. आता गोंधळामध्ये पारंपरिक पद्धत राहिलेली नाही आहे. तर अशी पद्धत पारंपरिक राहावी अशी आमची इच्छा आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी कातड्याचा संबळ, तुंतुण टाळ अशा पद्धतीने गोंधळ घालत होते. आणि आता जो काय प्रकार चालू आहे तो ऍक्टिव्ह पॅड, कीबोर्ड, ढोलकी अशा पद्धतीने वाद्य, इलेक्ट्रॉनिक वाद्य लावले जातात गोंधळामध्ये. त्याच्यामुळे त्याचा सगळा रंग बेरंग झालेला आहे. तर असं न होता पारंपरिक पद्धतीने गोंधळ सादर करावा अशी सर्व गोंधळी समाजाला माझी विनंती आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला असाच हा पारंपरिक गोंधळ न्यायचा आहे आणि त्यासाठीचेच आपले प्रयत्न सुरू आहेत. थँक्यू, तुम्ही वेळ दिलात आणि ही महत्वाची माहिती आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी.